दोन बुद्धिजीवी हे पप्पा बाबा मम्मी मम्मी बाबरी तू गुलाबजामू. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगवर. आणि एक छोटीशी गोष्ट दाखवतो. मी सकाळी गाडी धुतली होती, अशी चमकू राहिली ना का बास. म्हणजे जर का एखाद्या गोष्टीची केअर केली ना ती गोष्ट खरंच नीट राहते. आणि म्हणजे माझे वडील मला म्हणत असतात की काही गोष्टी जर का टिकवायच्या असेल ना तर तिला जपावं लागतं. आणि ते खरं आहे. तर मी सकाळी धुतलं, बट यार खूप चमकली आहे, खूप छान. म्हणजे आता अशी वाटू राहिलं ना जसं की शोरूममधून गाडी आणली. बरं चला, आता मला पहिले माझ्या मित्राकडे जायचं आहे, तिथून मला थोडं काम, बाकीचं नंतर बोलू. आता एकदा ते काम उरकून घेऊ. आणि आता मी म्हणजे माझा परम मित्र गणेश भोगड आलेलं आहे आणि त्याच्याकडून मला आता घ्यायचं आहे थोडं कॉलेजचं काम. कॉलेजचं थोडं मटेरियल घ्यायचं आहे, तो काम करून राहिले. त्याचं दुकान आहे. ए मयूर भाऊ, तो भाषण नंतर दे. काय म्हणत होता म्हणा आता. हे चुकीचं नाही बोलायचं. विषय म्हणजे असा सिंपल मध्ये एक आपली पब्लिक पुरी इथं थांबलेली आहे आणि प्रोजेक्टचं काम चालू आहे. प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि जय खूप तकलीफ घेऊ राहिला प्रोजेक्टसाठी. कवाचा पानं बिनं गोळा करून राहिला. एक एक पान तिने बिचारांनी कुडून गोळा केलं काय नो झाडात. मग काय मैऱ्या मोबाईल जर फुटला तर मोबाईल घेईन मी. अयो याशी मित्र राहते. फेअरवेलचं सरप्राईज आहे आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सला. बनू आणि नाही अभि ना जाओ छोडकर ती रील तर होणारच आहे. छोटूला आमच्या छोटूला आम्ही थोडं एडन करतो. या प्रोजेक्ट बद्दल तू काय म्हणू इच्छितो बरं? प्रोजेक्ट बद्दल प्रोजेक्ट एवढंच म्हणतो. वैभवला सांग ना मग तू काहीतरी या ब्लॉग मध्ये. वैभव सांग ना का वैभवने काय केलं पाहिजे. वैभवला माझं एक सांगणे, फेअरवेल झाल्यानंतर सगळ्यांचे पैसे रिटर्न. वैभव तू ऍक्टिंग करतो, सिरियस राहायची ऍक्टिंग कोणीच नाही करू शकतो. आणि ती ऍक्टिंग सोडून दे, नाही तर तुला लय फटके पडते. वैभव त्यासाठी मेसेज आहे आणि वैभव पर्यंत हा मेसेज जरूर पोहोचू आपण लवकरात लवकर. अजून एक मेसेज राहिला. गुरुवारच्या दिवशी ब्लॅक शर्ट घालायचा सोडून द्या. ब्लॅक डे संपव आता कायमचा. वैभव गुरुवारच्या दिवशी ब्लॅक शर्ट घालून येतो. वैभव हे सोडून दे आता, असं तुझ्या या सखी सोबतींचं म्हणणं आहे, मित्रांचं म्हणणं आहे. काय म्हणतो? हॅलो. काय नाही, आता आपलं सबमिशन चालू आहे. आता शेवटचे काही 1-2 दिवस चालू आहे राहिलेले कॉलेजचे. आणि नंतर 1-2 दिवस नाही, टोटल 6-7 दिवस आहे अजून. फेअरवेल झाला तरी सगळे येणारच आहे, पण ते फक्त निमित्त मात्र आहे फेअरवेल म्हणजे. हा, फेअरवेलची सध्या तयारी चालू आहे. जेवढे पण व्ह्युअर्स आहेत, 1001 व्ह्युअर्स आहे, 1001 व्ह्युअर्सचे भरीन जायचे. हा भरीन ना मग. बरे काय मी हा मी 1 रुपया देतो. 499 रुपये तू भर. चालेल ना. 499 रुपये घ्या, माझ्या 500 मधून मी घरी जातो. ओके, तर मी 1 रुपया देणार आहे, तो 499 रुपये जय भरणार आहे. आता तुझं चेक कर ना प्लीज. कोड सब्जेक्ट सगळे लोक लॅपटॉपला म्हणजे लॅपटॉपवर काम करतात आणि मोबाईलवर गाणे ऐकतात. गाणे काय ऐकू राहिला? लॅपटॉपला वायर घुसलेली आणि हा लॅपटॉपवर गाणे ऐकतोय. विशाल कसं वाटतंय मग? एकंदरीत संपलंय ना सगळं. मग काय येतो कायला लिहू राहिला. आता डिस्टर्ब नको करू. मी दुसऱ्यांना डिस्टर्ब करायला चाललेलं आहे. पाहुण्यासाठी काहीतरी मेसेज पाठव बरं. पाहुण्याला देतो मी. कुठे गेलेला पाहुणे?
कोण भाऊ लवकर या, तुमची खूप खूप आठवण करते अॅनालिटिकल वाले. तुम्हाला काही बुद्धिजीवीन संघ मिळतो, तुम्ही जे कंटिन्युअसली 24 तास अभ्यासात बसेल राहतात. मी एकमेव मुलगा असा आहे की मी अभ्यास करून सगळं काही करतो. पहिले 2 बुद्धिजीवी हे कंटिन्युअसली अभ्यासात मग्न. अँड म्हणजे याची सुरुवात ह्याच बँचीपासून होती, याची झोप ह्याच बँचवर होती. माझं कम्प्लिशन सगळं झालेलं आहे आणि त्यामुळंच मी ब्लॉग बनवतो. कल्पेश आज नाही केस विचारले तू? नाही मग ते कॅमेरा लास्ट घेत राहतो ना. तुमचा एक मित्र आत्ताच तुषार भाऊ मला भेटून तिकडे गेलेला आहे लॉ कॉलेजला. बोलू शकतो बोल ना. तुम्ही फक्त या कार्यक्रमाला धमकी देऊ राहिला का? तुम्ही फक्त या मग सांगत नाही. तसं नाही रे, तर तुम्ही आमच्या कार्यक्रम शोभा वाढवा. मनापासून बोलत तुम्हाला या. सगळे व्ह्युअर्स या तुम्ही अवश्य कार्यक्रमाला या. बुद्धिजीवी चालेल लोक बायला का अभ्यास करताय तुम्ही मला सांगा. एका प्रश्नाचं उत्तर द्या, का अभ्यास करताय? भाई मी पण येतो पुढला अभ्यास करणार आहे म्हणून आपण लग्न. आमचे स्मार्ट वर्क वाले 2 व्यक्ती लॅपटॉप मॉडिफाय करतात. सर्व प्रकारचे लॅपटॉप तुम्हाला मॉडिफाय करून भेटेल. हे कॉन्टेंट आहे, हे टाकल्याशिवाय लोक बघत नाही. हिचं मला फक्त एकच गोष्ट पटत, काही असू नाही थोडंसं असं राहायचं. नाही तिला चुटकी वाजवली, दिलं मला मोकार धमके द्यायचे. हे की अभ्यासात मग ते बोला ना. कल्पेश लिह ले ना अक्षर उलटे दिसू राहिले सगळे. मला भाई 2 बॉटल भरून चालवलेलं आहे. इतकं ऊन कडक झालेलं आहे ना, काय सांगू तुम्हाला. एक नंबर म्हणजे असं ऊन लय ताण लागत. अरे ज्याला त्याच्यात पाणी इतक्या लांब आहे का बास. 2 3 बॉटल रोजच्या भरून आणावं लागत. आणि मी किती पुण्याचं काम करतो इथं. मयूर पाणी पितोय, सोहेल पाणी पितोय. म्हणजे मला नाही पुण्य लागणार आहे. मी एवढ्या लांबून पाणी घेऊन येतो आणि इथं पाण्याची बॉटल एका मिनिटात खाली होती पाण्याची बॉटल. स्वप्नील परत आशीर्वाद दे मला. इस्रायल सरकार तुम्हाला अष्टपुत्र व्हावं एवढे. तर आपल्याला गेम खेळायचा आहे मस्त पैकी. कच्चा पापड पक्का पापड. जो फास्ट म्हणून वैभव आलेला आहे. वैभव ऐक, गेमचं नाव आहे कच्चा पापड पक्का पापड. किती दिवस म्हणायचं तुझ्या फास्ट मध्ये म्हणायचं फक्त एवढं. कच्चा कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड अरे पप्पा पापड पापडी. अरे पापड पप्पा पापड मम्मी पापडी तू गुलाबजामू. अरे मला बोलायचंच नाही. रसगुल्ला रसगुल्ला इथं पुढे चंद्रमुखी. तू म्हणा चला जय तो कच्चा पापड पक्का पापड. नाही पटापट सोप्या चल तू म्हण. ज्ञानेश्वरची एक फेवरेट म्हणजे एक गोष्ट सांगू तुला माहिती होय मला माहित नाही. एकदा आहे ना पहिल्यांदा ऍडमिशन आला ज्ञानेश्वर या कॉलेजला. कितवीला? 12वीला. माहिती. वैभवनी कच्चा पापड
पप्पा पापड. या कॉम्पिटिशनचा विनर झाल्याबद्दल माझ्याकडून वैभवला गिफ्ट. संपलेला पेन आहे पण उगाच मित्राची प्रेम भावना आली अरे फुलना फुलाची पाकळी नाही पण फुलना फुलाचा पेन दिलेला आहे. अरे धन्यवाद बरं का जय जगताप यांना मी आभारी तुमचा. जय जगताप त्याचं नाव आहे बरं का, नाही तर जय जगताप म्हणले तुम्ही म्हणशाल जय जगताप. जय जगताप म्हणा. एकच जगताप. कोणीतरी कोणीतरी येणार आणि सायला लगेच डॉक्टर